लाडक्या बहिणींना धुलीवंदन दिनाच्या पार्श्वभूमीवर खूप मोठा आनंद देणारा बोनस डबल हप्ता आज दुपारी 12 वाजेपासून खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे। हे ऐकून मन आनंदाने भरून येते, कारण सरकारने खरोखरच महिलांना एक आश्चर्यकारक धक्का दिलाय। कल्पना करा, किती महिलांच्या चेहऱ्यावर हसू फुलत असेल। काल रात्रीच 12 जिल्ह्यांची यादी बँकांना देण्यात आली होती आणि आता महिला दिनापर्यंत हे वितरण सुरू राहणार आहे। हे सर्व काही इतक्या वेगाने घडत आहे की जणू सरकारने महिलांच्या सुखासाठी एक विशेष मोहीमच सुरू केली आहे। धुलीवंदनाचा सण रंग आणि आनंदाचा असतो आणि त्याच्या पार्श्वभूमीवर हे बोनस मिळणे म्हणजे दुहेरी उत्सवच। किती स्त्रिया आपल्या कुटुंबासोबत हे पैसे कसे खर्च करावेत याची योजना आखत असतील। एखादी छोटीशी खरेदी, मुलांच्या शिक्षणासाठी बचत किंवा घरच्या गरजा भागवणे, हे सर्व शक्य होत आहे या योजनेच्या माध्यमातून। 20वा हप्ता आणि 21वा हप्ता म्हणजे फेब्रुवारी आणि मार्च दोन्ही महिन्यांचे प्रत्येकी 1500 + 1500 म्हणजे एकूण 3000 रुपये बहिणींच्या खात्यात वर्ग करण्याचे स्पष्ट आदेश बँकांना देण्यात आले आहेत। हे पैसे मिळणे म्हणजे किती महिलांसाठी एक दिलासा आहे, विशेषतः ज्या घरगुती अर्थव्यवस्थेच्या दबावात आहेत। आता कसला उशीर होणार नाही, कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः अर्जंटमध्ये पैसे या 12 जिल्ह्यांमध्ये वितरित करण्याचे आदेश दिले आहेत। कल्पना करा, मुख्यमंत्री स्वतः या योजनेच्या अंमलबजावणीकडे लक्ष देत आहेत। हे दाखवते की सरकार किती गंभीर आहे महिलांच्या सक्षमीकरणाबाबत। कोणते हे 12 जिल्हे आहेत हे लगेच पाहूया, कारण प्रत्येक लाडकी बहिणीला हे जाणून घेणे खूप गरजेचे आहे। हे जिल्हे निवडण्यामागे कदाचित लोकसंख्या, लाभार्थी संख्या आणि प्रशासकीय सोयी असतील, पण मुख्य म्हणजे हे पैसे लवकरात लवकर महिलांच्या हातात पोहोचावेत हा उद्देश आहे। अमरावतीसारख्या जिल्ह्यात राहणाऱ्या महिलांसाठी हे विशेष महत्त्वाचे आहे, कारण अमरावती हा विदर्भातील एक प्रमुख जिल्हा आहे आणि इथल्या महिलांना या योजनेचा मोठा फायदा होत आहे। महिला दिवस जवळ येत चालला आहे आणि आता कोणतीही अतिरिक्त चौकशी न करता हप्त्याचे वाटप होणार आहे। हे ऐकून किती सुकून मिळते। महिला दिन म्हणजे स्त्रियांच्या शक्ती आणि योगदानाचा उत्सव, आणि या पार्श्वभूमीवर हे बोनस मिळणे म्हणजे सरकारचा महिलांप्रती आदर दाखवणे। योजनेबाबत अनेक गैरसमज आणि असंख्य प्रश्न बहिणींच्या मनात घर करून बसले होते, पण आता सगळं स्पष्ट होत चाललंय। किती महिलांना वाटत असेल की हे पैसे मिळणे म्हणजे त्यांच्या मेहनतीचे फळ, त्यांच्या संघर्षाला मिळालेली साथ। तरीही एक महत्त्वाचे कागदपत्र काही विशेष महिलांना अर्जंटमध्ये लागणार आहे, ते म्हणजे उत्पन्नाचा दाखला किंवा इन्कम सर्टिफिकेट। हे लक्षपूर्वक ऐका, कारण हे तुमच्या पैसे मिळण्यावर परिणाम करू शकते। हे कागदपत्र मागण्यामागे कारण आहे की योजनेची पात्रता निश्चित करणे आणि कोणताही दुरुपयोग टाळणे। उदाहरणार्थ, ज्या महिलांचे कुटुंबीय उत्पन्न मर्यादेच्या आत आहे हे सिद्ध करण्यासाठी हे आवश्यक आहे। सुमारे 60 लाख महिलांना योजनेत मोठा प्रॉब्लेम झालेला आहे आणि तुम्हाला जर मेसेज आला नसेल की पैसे जमा झाले आहेत, तर कदाचित तुमच्याही बाबतीत हाच मुद्दा असू शकतो। हे ऐकून मन उदास होतं, कारण किती महिलांनी या योजनेवर विश्वास ठेवला आणि आता अडचणी येत आहेत। इन्कम सर्टिफिकेट काही महिलांकडून मागवले गेले आहे। हे प्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी आहे, पण तरीही बहिणींना त्रास होत असेल। जर तुम्ही हे जमा केले नाही, तर महिला दिनापर्यंत हा बोनस डबल हप्ता तुम्हाला मिळणार नाही। हे वेळेवर करणे महत्त्वाचे आहे, अन्यथा इतर बहिणींना पैसे मिळतील पण तुम्ही वंचित राहाल। 12 जिल्ह्यांची यादी बँकांकडे आहे आणि आजपासूनच पैसे वाटपाला सुरुवात झाली आहे। मेसेज आला नाही तर तुम्हाला हे कागदपत्र लागणार की नाही, किंवा तुम्ही अपात्र झालात का, हे ताबडतोब चेक करावे लागेल। हे चेक करण्यासाठी अधिकृत पोर्टल किंवा स्थानिक कार्यालयात जाणे चांगले, कारण चुकीची माहिती पसरू शकते सोशल मीडियावर। फक्त 30 सेकंदात चेक करा की तुमचे नाव पैसे वाटपाच्या यादीत आहे की नाही। हे इतके सोपे आहे की प्रत्येक बहिणीने हे करावे। मनातील शंका दूर होईल, कारण 60 लाख बहिणी वगळण्यात आल्या आहेत आणि त्यांची मुख्य 2-3 कारणे आहेत। ती कारणे समजून घ्या आणि लगेच इन्कम सर्टिफिकेट कोणत्या बहिणींना लागणार आहे हे जाणून घ्या। ही कारणे बहुतेकदा दस्तावेजातील त्रुटी, दुहेरी लाभ घेणे किंवा पात्रता नसणे असतात। उदाहरणार्थ, ज्या महिलांना इतर योजनांचा लाभ मिळत आहे आणि ते नियमांविरुद्ध आहे।
ज्यांच्याकडे हे कागदपत्र नाही त्यांना महिला दिनाच्या गिफ्ट सारखा हा बोनस डबल हप्ता मिळणार नाही. हे दुःखद आहे, पण नियम पाळणे गरजेचे आहे योजनेच्या दीर्घकाळ टिकण्यासाठी. पैसे वाटपाचे आदेश झाले आहेत. फक्त काही तास उरले आहेत. 48 ते 72 तासात 36 जिल्हे कव्हर होणार आहेत. पण जर तुमच्याकडून हे कागदपत्र मागवले गेले आणि तुम्ही दिले नाही तर इतर बहिणींना पैसे मिळतील पण तुम्हाला नाही. म्हणून हे समजणे खूप गरजेचे आहे आणि हे जाणून घेतल्याने किती महिलांना दिलासा मिळेल. आता मुख्य मुद्द्याकडे येऊया. रेशन कार्ड हे अतिशय महत्त्वाचे कागदपत्र आहे. रेशन कार्ड हे प्रत्येक कुटुंबाच्या आर्थिक स्थितीचे प्रतिबिंब असते आणि यावरूनच ठरेल की तुम्हाला उत्पन्नाचा दाखला अपलोड करावा लागेल की नाही. हे समजून घेणे म्हणजे योजनेच्या गुंतागुंती दूर करणे. ही अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे, म्हणून पूर्ण लक्ष देऊ नये का. कल्पना करा, तुमचे रेशन कार्ड तुमच्या हातात आहे आणि त्याच्या रंगावरून तुमची पात्रता ठरत आहे. हे किती व्यावहारिक आहे. कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये काल रात्रीच पैसे वाटपाचे आदेश देण्यात आले आहेत. बँकांकडे यादी सुपूर्द झाली आहे आणि पैशांचा चेकही देण्यात आला आहे. हे जिल्हे कदाचित छोटे किंवा लाभार्थी संख्या कमी असलेले असतील, जेणेकरून प्रक्रिया जलद होईल. आज 12 वाजेपासून पैसे खात्यात जमा झाल्याचे मेसेज महिलांना येऊ लागले आहेत. कदाचित तुम्हालाही आला असेल, म्हणून मेसेज बॉक्स चेक करा आणि आनंद साजरा करा. पुढील 48 ते 72 तासात सर्व पात्र बहिणींना पैसे येणार आहेत. हे ऐकून किती उत्साह वाटतो. आजचे 12 जिल्हे कोणते आहेत हे लक्षपूर्वक समजून घेऊया. महाराष्ट्रातील विविध विभागांमधून हे निवडले गेले आहेत, जसे नागपूर विभाग, छत्रपती संभाजीनगर, पुणे, नाशिक इत्यादी. प्रत्येक विभागातून 2-2 जिल्हे निवडले गेले आहेत. उदाहरणार्थ विदर्भातून अमरावती आणि नागपूर, मराठवाड्यातून बीड आणि छत्रपती संभाजीनगर, पश्चिम महाराष्ट्रातून पुणे आणि कोल्हापूर इत्यादी. तुमच्या जिल्ह्याचे नाव यात आहे का ते पहा, कारण त्यावरून कागदपत्र लागणार की नाही ते ठरेल. ही यादी पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईट किंवा ॲप वापरा. चुकीच्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका. आता सर्वात महत्त्वाचे, कोणत्या महिलांना इन्कम सर्टिफिकेट लागेल. महिलांना 3 कॅटेगरीत विभागले आहे: पिवळे, केशरी आणि पांढरे रेशन कार्ड. हे विभागणी किती सोपी आहे, पण त्यामागे आर्थिक विभागणी आहे. तुमच्याकडे कोणत्या रंगाचे रेशन कार्ड आहे हे कमेंट करा, कारण त्यावरूनच सगळं ठरेल. किती महिलांना हे माहिती नसेल आणि त्यामुळे अडचणी येत असतील. जर पिवळे रेशन कार्ड म्हणजे BPL असेल तर उत्पन्नाच्या दाखल्याची गरज नाही, स्पष्ट आहे. पिवळे रेशन कार्ड म्हणजे दारिद्र्य रेषेखालील कुटुंब, ज्यांना अतिरिक्त सिद्ध करण्याची गरज नाही. केशरी असल्यास इन्कम सर्टिफिकेटची गरज नाही. हे कन्फ्युजन क्लिअर होत आहे. केशरी म्हणजे दारिद्र्य रेषेवरील ज्यांचे उत्पन्न मध्यम आहे पण योजना पात्र आहे. पण पांढरे रेशन कार्ड किंवा श्वेत शिधापत्रिका असल्यास तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट लागू शकते. पांढऱ्या रेशन कार्ड धारकांच्या कुटुंबाचे उत्पन्न जास्त असते, म्हणजे 2.5 लाखांपेक्षा अधिक. म्हणून विशेष पडताळणी होऊ शकते आणि 2.5 लाखांच्या आत असल्याचे सिद्ध करण्यासाठी उत्पन्नाचा दाखला मागवला जाऊ शकतो. हे नियम किती न्यायपूर्ण आहेत, कारण जे श्रीमंत आहेत त्यांना लाभ मिळू नये हे योग्य आहे. म्हणजे पिवळे किंवा केशरी असल्यास 20व्या आणि 21व्या हप्त्यासाठी काही विशेष कागदपत्र नाही, पण पांढरे असल्यास लागू शकते. हे समजून घेतल्याने किती महिलांना स्पष्टता मिळेल. नियम बदलत राहतात आणि योजनेसाठी विशेष अटी लावल्या जातात. प्रत्येक वर्षी अपडेट्स येतात, जसे eKYC, पडताळणी इत्यादी. तुम्ही कमेंट करा की तुमचे रेशन कार्ड कोणत्या रंगाचे आहे आणि आत्तापर्यंत किती हप्ते आले. हे कमेंट्स वाचून इतर बहिणींना मदत होईल. छोटे छोटे जिल्ह्यांपासून सुरुवात होते, जसे बीड, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, गडचिरोली, कोल्हापूर, ठाणे इत्यादी. हे जिल्हे निवडण्यामागे कारण आहे की इथे लाभार्थी संख्या व्यवस्थापित करणे सोपे आहे. स्टेट बँक, पोस्ट, इंडियन बँक, HDFC, ICICI, बँक ऑफ महाराष्ट्रात पैसे जलद येतात, कारण हे बँका आधार लिंक्ड आहेत आणि प्रक्रिया ऑटोमॅटिक आहे. तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून बोलत आहात, किती पैसे आले हे कमेंट करा. नवनवीन अपडेट्स मिळत राहतील. चॅनल सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा. धन्यवाद.